बीडमधून एका व्यक्तीला अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळं हा व्हिडिओ भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचं उघड झालं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आला असून तो मी नव्हेच असा दावा केलाय। हा व्हिडिओ 2.5 वर्ष जुना आहे। छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली असं स्पष्टीकरण भोसलेनं दिलं आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसलेनं बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुष मारहाण केलेला एक व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाला होता। आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले समोर आला। सदरील व्हिडिओ चुकीचा असून तो 2 वर्षापूर्वीचा आहे। माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्यानं मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याला मारलं। मला राग अनावर झाला नाही, त्यामुळे मी त्याला मारहाण केली, त्या महिलेनं सांगितलं। त्यामुळे मी त्याला तिथं मारहाण केली अशी कबुली भोसलेनं दिली आहे। त्या व्यक्तीनं माझ्या मित्राची 10 लाखाला फसवणूक केली। संबंधित पीडित व्यक्ती हा तो व्यवहार मिटवण्यासाठी मित्राच्या घरी आला होता, मात्र त्यानं त्याच्या पत्नीची छेड काढली होती। त्यामुळे मला हे ऐकून राग आला। त्यानंतर मी त्याला मारहाण केली, तेव्हा मला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही असंही भोसलेनं सांगितलं। मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पारधी समाजातून मी आलोय। माझा समाज हा दुर्मिळ आहे, पण हा व्हिडिओ पूर्ण चुकीचा आहे, याची सत्यता पाहाच। इतर विषय झाकण्यासाठी हे केलं जात आहे। माझी विनंती, मी त्याला मारहाण केली, मी चुकलोय, त्या चुकीबद्दल मी माफी मागतो असंही भोसले म्हणाला। काय आहे प्रकरण? हा व्हिडिओ 1 ते 1.5 वर्ष जुना असल्याचं बोललं जात आहे। राधेश्याम भोसले असं पीडित व्यक्तीचं नाव आहे। कौटुंबिक वादातून सतीश भोसलेकडून अमानुष मारहाण केली होती। सतीश भोसले उर्फ खोक्या पार्टी हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे, पण या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। मात्र मारहाण करत असताना अत्यंत अमानुष पद्धतीनं तळहातावर बॅटच्या साह्यानं मारलं जात आहे। विशेष म्हणजे या व्यक्तीचे कपडे काढून देखील मारहाण केली होती। हे अत्यंत धक्कादायक असून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील लोक करत आहेत।